बोधिसत्व वंदना या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज आपल्याला माहीत असेल, कल्पना असेल की आज 11 एप्रिल आहे आणि 11 एप्रिल म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की 11 एप्रिलला महात्मा फुले यांची 197वी जयंती आपण आज साजरी करत आहोत आणि त्यानिमित्ताने आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा, जय भीम, नमो बुद्धाय। विशेष म्हणजे आज आपण जे उभा आहोत हे महात्मा फुलेंच्या वाड्यावर, म्हणजे कुठं अगदी बरोबर महात्मा फुलेंच्या वाड्याची एंट्री आहे। ह्या एंट्रीवरच आपण या ठिकाणी उभा आहोत आणि वैशिष्ट्य म्हणजे आज या ठिकाणी आपण पाहू काही हिरवे झेंडेसुद्धा आपण आता मगाशी पाहिलेले आहेत। तर आज म्हणजे कॉन्साईड झालेला आहे ईदसुद्धा आता आहे आणि ईद बांधवांना म्हणजेच आपल्यासुद्धा आज आपण या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देत आहोत। आणि आपण आता महात्मा फुलेंच्या जाणार आहोत। त्या ठिकाणी महात्मा फुले राहिलेले आहेत, त्यांचं घर आहे आणि त्या घराची जसेच्या तसं ते घर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी जायला रस्त्यात रिक्षासुद्धा नाही आहे, स्टॉल आहेत, काहींनी काही फ्री मिसळ वगैरे किंवा असे वडापाव वगैरे असे काय काय ठेवलेले आहेत। या ठिकाणी आपण बघत आहोत ईद बांधवांच्या ईद बांधव म्हणजे मोमेडियन बांधव आहेत, यांचेसुद्धा स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि खूपच मोठ्या प्रमाणात रेलचेल या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। तर आपण पाहूया महात्मा फुलेंच्या वाड्याकडे जाऊ। हा महात्मा फुलेंचं गेट दाखवा आपल्याला हे। तर हे महात्मा फुले ह्या गंजपेठेमधील हे गेट आहे आणि हे भवानी पेठचाच भाग आहे एक आणि या ठिकाणी म्हणतात। तर या ठिकाणी आपण आता महात्मा फुलेंच्या वाड्याच्याकडे कूच करूया। हां हां तरी बोला म्हणजे आपल्याला हां तर हे आपण आता वाड्याकडे चाललेलो आहोत। या ठिकाणी पाहत आहोत आपण गाड्या किती आहेत, येण्या जाण्याचा अजिबात हे आपल्याला या ठिकाणी एकामेकाला खेटून जावं लागत आहे। बॅरिकेड्स लावलेले आहेत, लोकांनी या ठिकाणी जी वाहनं आहेत ही वाहनं दाखवा। अगदी महात्मा फुलेंच्या वाड्याच्या पाठीमागच्या साईडला आपण याला आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा आपल्याला लिंब ही दिसतो, कल्पवृक्ष दिसतो म्हणजेच बोधिवृक्ष दिसतो आणि या बोधिवृक्षाची या ठिकाणी आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे। या बोधिवृक्षाच्या छायेमध्ये सगळेजण आहेत आणि या ठिकाणी इतकी गर्दी आहे की आपण चालू शकत नाही, या ठिकाणी नीट थांबू शकत नाही आणि या ठिकाणी कुठलीही गोष्ट आपण सहजासहज करू शकत नाही, इतकी या ठिकाणी गर्दी आहे। या ठिकाणी पाहत आहोत की ह्या 197व्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी काहींनी आपल्या ठिकाणी हे ताईंदा दाखवा, ह्या काही मिसळपाव वगैरे असे काय आहेत, ह्या असं माझा तरी अंदाज आहे। पाहूया आपण, या ठिकाणी स्टॉलसुद्धा लावलेले आहेत महात्मा फुलेंच्या। आज एवढे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते की विचारायची सोय नाही। आत्ता तरी गर्दी कमी झालेली आहे, सकाळचे 11 वाजलेले आहेत, 11च्या दरम्यान झालेलं आहे आणि ही गर्दी ही सकाळी 9 साडेनऊ वाजल्यापासूनच ही गर्दी सुरू होत आहे आणि संध्याकाळपर्यंत जवळजवळ ही गर्दी राहत आहे। अशीच अनेक लांबून लोक येताना दिसत आहेत। आपण पाहूया, घेऊ क्या काहींच्या मुलाखती। या ठिकाणी पाहत आहोत सगळे ब्रेड ठेवलेले आहेत आणि ही जी गर्दी दिसत आहे आपल्याला, बहुतेकाच्या हातात मिसळ प्लेट दिसत असेल, मिसळ पाव आहेत, या ठिकाणी मिसळ आहे, पाव आहे आणि ही गर्दी जी आहे ही गर्दी मिसळ आणि पाव खाण्याच्या उद्देशाप्रती या ठिकाणी आपण पाहत आहोत। ही जी रांग दाखवा, ही रांग जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंतची रांग आहे आणि इथं येणारा प्रत्येकजण बहुतेक ही मिसळ घेत आहे। हे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी ब्रेड ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी लोकांना देत आहेत, म्हणजे या ठिकाणी ब्रेड सप्लाय होत आहे। 10,000 लोकांना 10,000 किलोग्रॅमची या ठिकाणी मिसळ बनवण्यात येत आहे आणि अनेक लोकांनी कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 2,000, कोणी 1,000 असे या ठिकाणी धम्मदान दिलेलं आहे। आपण पाहत आहोत की या ठिकाणी मोठा स्पीकर लावून सुद्धा ही करत आहेत, त्यांची प्रसिद्धी करत आहेत, लोकांनी ती खावी म्हणून ते प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी 10,000 किलोचं हे जे काय मटेरियल बनवलेलं आहे, हे मटेरियल त्यांचं लोकांनी त्याचा स्वाद घ्यावा। या ठिकाणी अनेक स्त्रिया आहेत, मुलं आहेत, लहान बालक आहेत, विद्यार्थी आहेत, 80 वर्षाचे सुद्धा लोक आहेत आणि 8 वर्षाचा सुद्धा मुलगा आहे या ठिकाणी। म्हणजे महात्मा फुलेंच्या जीवनाच्या, महात्मा फुलेंच्या कार्याला यामुळे एक गती येणार आहे
आणि महात्मा फुले जे समाजसुधारक आहे किंवा रिव्होल्युशनरी त्यांना आपण म्हणतो, महात्मा फुले म्हणजे क्रांतीचे जनक आहेत. तर हे महात्मा फुले हे क्रांतीचे जनक आहेत. ते खऱ्या अर्थाने आता महात्मा फुलेंना ही होईल, माहिती होईल की या ठिकाणी एक स्टेज उभा केलेला आहे आणि या स्टेजवरून पलीकडच्या साईडला या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हे जे सगळं मटेरियल बनवलं जात आहे हे पाहण्याच्या उद्देशाप्रती आपण वरती जात आहोत. आणि एक मोठी कढई आहे या ठिकाणी मिसळ बनवण्याचा हा जो प्रयत्न आहे हा सर्वांना पाहता यावं, हाच या मासी बनवण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पहा, हे जर आपण कढई पाहिली तर ही कढईचा व्यास किती असेल, नाही म्हटलं तरी 20 फूट तरी असेल व्यास म्हणजेच. आणि मोठ्या व्यासावरती ही जी मिसळ आहे ही मिसळ बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जात आहे. चुलवान बघा खाली भट्टी किती मोठी केलेली आहे, हा स्पेशल इश्यू असतो. आणि हे एवढं मोठं बनवणं त्यासाठी मोठा खर्चसुद्धा आहे. तर हा जो आपण जनसमुदाय पाहतो हा बहुतेक जनसमुदाय हा या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी आलेला आहे. असं नाही तर महात्मा फुलेंच्या वाड्याला भेट देण्यासाठी खरं तर तो आलेला आहे. आणि म्हणून परंतु त्या ठिकाणी मग आलेले आता बराच वेळ होतो ना, तर या ठिकाणी तेच लोक किंवा इतरसुद्धा लोक या ठिकाणी ह्या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. आपण या ठिकाणी पुढे आणखीन वाड्यावर जाऊया आणि इतरांच्याही भेटी घेण्याचा प्रयत्न करूया. आपले फ्रेंड है, वो फ्रेंड इसके बारे में कुछ आपको बताएंगे. क्या आपका नाम क्या है? वासुदेव सोनी. वासुदेव सोनी. तर हे वासुदेव सोनी आपल्याला थोडक्यात सांगतील काय कितना ब्रेड लाया है आपने? एक्चुअली मुझे भी नहीं पता, मैं भी आज सुबह ही आया हूँ. ये आयुष मेहता करके है, इनको पता है. मैं सिर्फ ऐसे बाहर से आउटसोर्सिंग. आप सिर्फ सेवा करने के लिए यहाँ है? हाँ. तर आपण सुद्धा अशा प्रकारे सेवा करण्यासाठी येऊ शकता. हाच संदेश या आपल्या मित्राकडून आपल्याला खरं वास्तविक पाहता पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला ब्रेड आपण पाहतच आहोत आणि या ठिकाणी कढई पाहिलेली आहे. ते कढईमधून लोक ही काढतात, मिसळ काढतात ते. तर या ठिकाणी हा एक उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चालू करावेत. या पाठीमागचा हाच उद्देश आहे, हे दाखवण्या पाठीमागचा की लोक खाण्यासाठी आलेले नाहीत तर लोक देण्यासाठी आलेले आहेत. वेळ, पैसा आणि श्रद्धा ही जर समाजाला दिली तर समाज हा खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या क्रांतीला साथ देणारा समाज निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून क्रांती ज्योती महात्मा फुले आपण असं त्यांना म्हणतो, त्यांच्यापासून ही क्रांतीची ज्योत आपण पेटवायची आहे महात्मा फुलेच्या वाड्यावर येऊन. तर आपण याल या वाड्यावरती आणि भेट द्याल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की एक कार्यकर्ते या ठिकाणी आपण त्यांना विनंती केलेली आहे आणि आपल्या विनंतीवरून ते या उपक्रमासंदर्भात आपल्याला माहिती देण्याचा हे कार्यक्रम आहे की या ठिकाणी जे मिसळ खात आहेत, आपण कढई बघितलेले आहे आणि हे पाठीमागं पाव पाहत आहोत. तर या सगळ्यांची जी काही गोळाबेरीज आहे किंवा हे कार्य करणं एवढं सोपं नाही, तर ते कशा प्रकारे यांनी अंमलात आणलेलं आहे. तर आपलं काय नाव आहे सांगा? माझं नाव पियुष विजय कुमार शाह. मी या संस्थेतलाच कार्यकर्ता आहेत. अनेक सामाजिक संस्था, काही गणपती मंडळ ह्यांच्या सोबतीला घेऊन आम्ही आज 10,000 किलो मिसळ बनवलेली आहे. हा विश्वविक्रम आहे. ह्याच्या आधी 7,000 किलोचा विश्वविक्रम होता. यासाठी 2,000 किलो मटकी, 1,000 किलोच्या वरती कांदा आणि या गोष्टी लागलेल्या आहेत. हा सगळं लोकसहभागातून झालेला हा उपक्रम हा आहे. लोक कोणी वर्गणी देते, कोणी काही वस्तू स्वरूपात मदत करून देते. आम्हाला अशी अपेक्षा आहे की 1.5 लाखांपेक्षा जास्ती लोक आज मिसळचा आनंद घेतील. आपल्याला समोर दिसतच असेल अनेक कार्यकर्ते आपल्या इथं पाठीमागं काम करत आहेत. सकाळी आम्ही 2 वाजता मिसळ बनवायला सुरुवात केली. 7 वाजतापासून मिसळ आम्ही सगळ्यांना लोकांना सर्व करायला सुरुवात केली आहे. आणि या वर्षीपासून आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे की काही पुण्यातले वृद्धाश्रम, अनाथाश्रम हे आहेत त्यांनासुद्धा आपण बोलून आपण त्यांना पण हे देत आहोत मिसळ. माझं नाव विजय अण्णा राजपूत, एकता मिसळ कृती समिती सभासद. मागच्या वेळेस आपण 5,000ची मिसळ केली होती महात्मा फुले वाड्यामध्ये इथे याच ठिकाणी. परंतु यावेळेस विश्वविक्रम आपण आता यावेळी 10,000 किलोची मिसळ केलेली आहे. सर्व शाळा, सर्व संघटना, अनाथ आश्रम, सर्वांना आपण इथं जाहीर आव्हान केलेले. त्यांना आपण डबे भरून पण देतोय, कारण की इथं लहान मुलांची सोय काही हे होऊ नये त्यामुळे त्यांना आपण जागेवर ऑन द स्पॉट नेऊन देतोय. आणि तसेच 14 तारखेला पुणे स्टेशन कलेक्टर ऑफिस येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तिथंही 10,000 किलोची मिसळ याचं आयोजन केलेलं आहे. तरी
समस्त पुणेकर बांधवांना आमची कळकळीची नम्र विनंती आहे एकता मिसळतर्फे की सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि पुरेपूर आनंद घ्यावा हीच आमची विनंती. सर एक मिनटं, हा जो आपण उपक्रम केलेला आहे आता हा एक आज महात्मा फुलेच्या वाड्यावरती आपण ही जे केलेलं आहे ह्याचा अंदाजे खर्च किती असेल अंदाजे? ह्याचा अंदाजे खर्च हा लोकसहभागातून झालेला आहे आणि तो अंदाजे कमीत कमी आत्ता तरी 25 लाखापर्यंत आहे. हां सर, जास्तीत जास्त वर्गणी किती मिळाली आहे आणि कमीत कमी एखाद्या व्यक्तीनं किती दिलेली आहे अंदाज? कमीत कमी म्हणजे 11 रुपयापासून ते 101 रुपयापासून ते 15,000 तर ते 1 लाखापर्यंत अशी झालेली आहे. परवा दिवशी एका महिलेनी फक्त एक 10 रुपयाची हळदीची पुडी आणून दिलेली आहे, ती पण आम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यात. आणि आम्हाला इतका आनंद भरभरून झाला, एवढं कौतुक वाटलं की त्या माता माऊलीनी आम्हाला एक 10 रुपयाची हळदीची पुडी दिली, परंतु तिचा खूप मोठा खारीचा वाटा आहे, खूप मोठा. म्हणजे लाखाला बी तिथं किंमत नाही, त्या 10 रुपयाच्या पुडीला किंमत आहे. यालाच म्हणतात क्रांती. म्हणजे आपण महात्मा फुलेंना सामाजिक क्रांतीचे जनक म्हणतो. म्हणजे लाख रुपये देणारा मनुष्य 2 लाख 10 लाख असतील आणि 1 रुपयाची पुडी आणून देणारी हळदीची माता माऊली किंवा XYZ कोणाची, तर यामध्ये फरक न करणारी ही संस्था आहे. खरोखरच तुमचं खूप मोठं कार्य आहे आणि आपण सगळ्या संस्था जास्तीत जास्त संस्थांनी अशा प्रकारचा उपक्रम चालू कराल ही अपेक्षा आपण समाजाकडून अपेक्षा करायला काय हरकत नाही. तर महात्मा फुलेंच्या या कार्याला आपण जे वाहून घेतलेलं आहे याबद्दल तुमच्या या संस्थेचं वगैरे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आहोत की हा जो उपक्रम चालू केलेला आहे मिसळ पाव या संदर्भामध्ये 10,000 लोकांना 10,000 किलो मिसळ ही बनवली जाणार आहे आणि त्यानिमित्ताने ही जी माहिती आहे अत्यंतभूत माहिती आहे हे आपण विचारण्यासाठी ह्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना आपण भेटलेलो आहोत. तर आपलं नाव काय साहेब? नमस्कार, मी पांडुरंग जगताप आणि सैनिक शाळेमध्ये मी प्रशासन अधिकारी आहे. हा जो उपक्रम आपण मागच्या वर्षी सुरू केलेला होता. गेल्या वर्षी आपण 5,000 किलोची मिसळ बनवलेली होती आणि मागच्याच वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि म्हणून यावर्षी परत डबल आत्मविश्वासाने आपण 10,000 किलोची मिसळ आपण बनवलेली आहे आणि ही संपूर्ण जी मिसळ आहे ती लोकसहभाग याचा अर्थ काय तर वस्तुरूपाने कोणी मदत देतं आहे, कोणी पैशाच्या रूपाने मदत देतं आहे, तर कोणी आपलं स्वतः या ठिकाणी योगदान देतं आहे. मग एक आजीबाई आल्या म्हटले सर माझ्याकडे पैसे नाहीत, मग मी कोथिंबीरच्या 2 गड्ड्या देऊ का? तोही लोकसहभाग झाला. काहींनी कोथिंबीर दिली, काहींनी कांदे दिले, काहींनी लसूण दिला, काहींनी आलं दिलं. एक दुकानदार म्हटले मग मी हळद देऊ का? आमच्या काही फुलगावचे नागरिक आहेत त्यांनी सांगितलं सर माझ्याकडे मटकी आहे, मग मी मटकी देऊ का? तर लोकसहभागातून सगळे जर एकत्र आले आणि एखादं काम जर हाती घेतलं तर तो कसा इतिहास घडतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही एकता मिसळ आहे. आणि हा उपक्रम वर्षातून 2दा आपण साकार करतो. पहिलं जे आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आपण हाच उपक्रम सादर करत असतो. तर सर मग आता हा जो सगळा आपण हे करत आहे हे कमीत कमी वर्गणी देणं किती मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त किती वर्गणी मिळालेली आहे? तर साधारणतः 1 रुपया जरी दिला तर तो लाख मोलाचा. पण म्हणजे 1 रुपया दिलेला आहे. हां, कोण किती देतं हे महत्त्वाचं नाही, कोण कोणत्या भावनेनं देतं आहे ती भावना सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे पहा या ठिकाणी भावना महत्त्वाची आहे. म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचा जो विचार आहे ते क्रांतीचे जनक समाज क्रांतीचे. समाजामध्ये तुम्हाला समता तत्व अवलंब करायचं आहे ना, ही समता भूमी आहे. तर या ठिकाणी 1 रुपया देणारा व्यक्तीही तितकाच महत्त्वाचा आणि 1 लाख रुपये देणारा व्यक्ती तिथं जास्तीत जास्त किती वर्गणी आलेली आहे एका व्यक्तीनं दिलेली जास्तीत जास्त? साधारणतः 15,000 20,000 25,000 असे लोक देत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की किती देतं हे महत्त्वाचं नाही, एखादी वस्तू जरी दिली तर ती तितकीच महत्त्वाची आहे असं आम्ही मानतो. तर पहा यांची सुद्धा तीच भूमिका आहे की कोण किती पैसे देतो हा महत्त्वाचा भाग नाही, परंतु तो पैसे देतो म्हणजे जो समाज हा मागत होता किंवा इतरांच्याकडे पाहत होता तो समाजात देण्याच्या भूमिकेत आहे. म्हणजे समाजामध्ये जी काय महात्मा फुलेंची जी आपण क्रांतीभूमी म्हणतो किंवा क्रांतीजनक म्हणतो ती ही खरी क्रांती आहे. तर सर आपण खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल बोधिसत्व वंदना हा सरचे आपलं अभिनंदन करत आहे.
आणि आनंद व्यक्त करत आहे आणि धन्यवादही मानत आहे. जय भीम. त्याचबरोबर आपणास विनंती, या पवित्र भूमीमध्ये आपल्याला आलेला आहात. एकता मिसळ याला रंग जेव्हा येईल, ज्यावेळेस आपण मिसळचा आस्वाद घ्याल, तर आपण मिसळचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला विनंती. अवश्य मी अवश्य मिसळ खाऊन जाणार आहे. काय ओके. या ठिकाणी आपणाला कल्पना असेल की मना कांबळे, की प्राध्यापक मना कांबळे, की पुण्यामध्ये आमची भेट म्हणजे 30 ते 35 वर्ष झालं पहिली भेट झालेली आहे आमची. आणि आमच्या अनेक कामामुळं आमच्या काही भेटीगाठी होत नाहीत आणि या ठिकाणी आमची भेट झाली, खूप आनंद झाला. सर, आज महात्मा फुलेंच्या ह्या 197व्या जयंतीनिमित्त आपण आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी चळवळीला आणि आपल्या समाजाला काय संदेश द्याल? सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या आपल्याला आणि सर्व इथे जमलेल्या लोकांना शुभेच्छा. भारताची सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार बिघडलेली परिस्थिती आहे. सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे, राजकीय बिघडलेली आहे, आर्थिक बिघडलेली आहे. आणि अशा वातावरणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने प्रभावित होऊन जे काही लोक चळवळीमध्ये काम करत आहे त्यांनी अजून चळवळ जोरात करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि ते काम तर करतच आहे, अजून त्यांनी जोरात काम करावं. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि BJPचे लोक संविधान बदलवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेही रोखण्याचं काम महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच ते आपण करू शकतो. आणि त्यामुळे आपण या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण तशा पद्धतीने संकल्प केला पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. जय भीम. धन्यवाद. आपण बोधिसत्व वंदने या न्यूज चॅनलला या थोडक्यात मुलाखत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद आणखीन पुन्हा एकदा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी आपण पाहत आहोत हे पुस्तक महाराष्ट्राचे म्हणजे महात्मा फुले म्हणजे साधे नाहीत, तर ते महाराष्ट्राचे महावादळ आहेत, तर मध्ये सुद्धा राहिलेले नाहीत. तर या विश्वातील एक महावादळ मिटवणारे एक क्रांतीचे जनक आहेत, आपल्याला सरांनी सांगितलं. आणि हे सगळे या महात्मा फुलेचे पाईक आहेत. तर काय कारण आहे, तर हे आपण पुस्तक पाहतो. हे आज प्रकाशन झालेलं आहे आणि ह्या प्रकाशन ह्याचे जे काही होवाळ साहेब आहेत, हे साहेब आपल्याला या ठिकाणी 2 शब्द बोलतील या संदर्भात. बोला सर. महात्मा ज्योतिराव फुलांच्या जयंतीनिमित्त आधी सर्वांना सदिच्छा देतो. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जन्माला आता साधारणतः 197 वर्ष पूर्ण झालेली आहेत. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो सार्वजनिक सत्यधर्म दिलेला आहे, हा सार्वजनिक सत्यधर्म भारताला अजूनही पचवता आलेला नाही. सर्व प्रकारच्या जातीयता आणि धार्मिक भेदांचा महात्मा फुलेंनी विरोध केलेला आहे. स्त्री पुरुष विषमतेचा विरोध केलेला आहे. मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना त्यांनी विरोध केलेला आहे. परंतु असं असताना सुद्धा महात्मांच्या या सगळ्या विचारांना विसरून चाललेलो आहोत आणि भारतीय संविधानासारखा एक कायदेशीर दस्तावेज आपल्या पाठीशी असताना सुद्धा आपण महात्मा फुलेंचे विचार प्रत्यक्षात आणू शकत नाही. हे आपण कशा पद्धतीने वर्तन करत आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले की महात्मा फुले हे इंग्रजी वाघिणीचं दूध पिलेले पहिले नरव्याघ्र होते. इतर लोकांना सुद्धा हे वाघिणीचं दूध प्यायची संधी मिळालेली आहे, परंतु हे दूध पिणारे सगळेच लोक काही वाघाचे बछडे नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना वाघासारखं गुरगुरता आलेलं नाही. मात्र डॉक्टर आंबेडकरांच्या सारखे, शाहू फुलेंच्या सारखे जे काही वाघाचे वंशज होते, सिंहाचे वंशज होते, सिंहाचे बछडे होते, या महापुरुषांनी आपल्याला सत्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मार्गावरती चालायला शिकवलेलं आहे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचा, जातीय भेदांचा त्याग करायला
आम्हाला शिकवलेलं आहे. सर हे वादळ हा जो शब्द आपण वापरलेला आहे, या वादळाच्या संदर्भात आपण काय बोलाल? महात्मा फुलेच्या संदर्भात वादळ हा शब्द वापरलेला आहे. महात्मा फुले हे एक प्रकारचं वादळ आहे. त्यांनी त्यांच्या जन्मापासून शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाचा काय उपयोग समाजासाठी केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे, याचा एक फार मोठी वावटळ म्हणता येईल. एक मोठं वादळ निर्माण केलं. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये एक वादळ त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि हे वादळ एकेकाळी संपूर्ण भारतामध्ये घोंगावलेलं आहे. संपूर्ण जगाला एका कवेत घेण्याचा, विश्वबंधुत्वाचा विचार जर खरा पुढे नेला असेल तर तो महात्मा फुलेंनी पुढे नेलेला आहे. तर त्याच्यामुळे या जयंतीच्या अनुषंगानं मी सर्वांना असं आवाहन करतो की महात्मा फुलेंचा जो खरा विचार आहे तो आपण सर्वांनी पुढे न्यावा. तर खऱ्याने डॉक्टरांनी जे आता आपल्याला सांगितलेलं आहे की वादळी व्यतिरिक्त म्हणजे खऱ्या ते सामाजिक समतेचे आणि जनतेचे हे खऱ्या अर्थाने महात्मा फुले हे जनक आहेत. आणि आपण सर आपण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, डॉक्टर सरने हे जे पुस्तक लिहिलं ओव्हाळ साहेबांनी, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आहोत की महात्मा फुलेंच्या वाड्याला आपण एंट्री करतानाच ही कमान आहे आणि या कमानीतून आपण डाव्या साईडला महात्मा फुलेंचा वाडा दिसतो, उजव्या साईडला हे, आणि जुना जो हौदा होता तिकडेच होता. तर या ठिकाणी आपल्याला अनेक कार्यकर्ते आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक कार्यकर्ते, जानेमाने कार्यकर्ते की जे चळवळीसाठी अत्यंत ज्यांचे योगदान आहे, असे राहुलजी डंबाळे साहेब या ठिकाणी भेटलेले आहेत आपल्याला. तर सर आज ह्या 197वी महात्मा फुले जयंती या निमित्त आपण काय संदेश द्याल आपल्या जनतेला? उच्च समाजातील कनिष्ठ वर्गांना ते उच्च जातीचे गुलाम आहेत. उच्च जातीतील कनिष्ठ समाजाला त्या उच्च जातीचे गुलाम आहेत याची त्यांना जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पहिलं वर्तमानपत्र जे काढलं त्या बहिष्कृत भारताच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी ते केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरुस्थानी असणारे, किंबहुना गुरु म्हणून ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना स्वीकारलेलं आहे, त्या क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं या देशाच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळेच त्यांना सर्व समुदाय हा क्रांतिबा म्हणतो. क्रांतिबा याचा अर्थ स्पष्ट आहे. क्रांतीचा बाप, क्रांतीचा उद्गाता हा महात्मा फुले आहे. आणि महात्मा फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन या देशामध्ये एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहिलेली आहे. आणि अशा या महान क्रांतिकारकास, सामाजिक सुधारणास, या महात्म्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी मी व माझे अनेक कार्यकर्ते, आमचे अनेक लोक या ठिकाणी अभिवादनाला येतात आणि महात्मा फुले यांच्या स्मृतींना उजाळा देतात. मला महात्मा फुलेंच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली की ज्या वेळेला महिलांना, अस्पृश्यांना शिक्षणाची बंदी होती, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे माता सावित्री माईला त्यांनी शिक्षित केलं, त्यांना घराच्या बाहेर काढलं, इतर महिलांना शिकवण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा म्हणजे महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा वासा आणि तो लढा सावित्रीबाई फुले पुढे घेऊन गेलेले आहेत. हे इतकं मोठं उभयत आहे आणि या दोघांनाही गेल्या अनेक वर्षापासून भारतरत्न मिळावा अशी मागणी होते आणि ती मागणी अजूनपर्यंत पूर्ण होत नाही, याची कुठेतरी वेदना आहे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खऱ्या अर्थानं गुरु असणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीला त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय भीम. आभारी आहोत. धन्यवाद सर. तर गणेश लांडगे साहेब आहेत आपल्या फुले आंबेडकरी चळवळीचे आणि संपूर्ण या चळवळीचे कार्यकर्ते आणि या परिसरामध्ये नव्हे पुण्यामध्ये प्रसिद्ध असे कार्यकर्ते आहेत की जे अगदी मनापासून काम करतात. तर लांडगे साहेब आहेत, गणेश लांडगेजी, आपण तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि थोडक्यात आजच्या दिवसाचं महत्त्व सांगा. माझं नाव गणेश रामचंद्र लांडगे. मी झोपडपट्टी सुरक्षा दलाचा पुणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आणि आजच्या या महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्त त्यांनी केलेलं कार्य म्हणजे क्रांती सूर्य, म्हणजे ह्या जगाची क्रांती करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं कार्य महान आहे. माझ्या संघटनेच्या वतीने, माझ्या लोकनेते आदरणीय वैराज साहेबांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीच्या सर्व दलित चळवळीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. आपण संदेश काय द्याल जनतेला? या ठिकाणी
या ठिकाणी मी जे महात्मा फुले स्मृती शताब्दी वर्षापासून मी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणचे लोकांचे जे काय ते दिवसेंदिवस जे त्यांची काय विचार स्वीकारण्याची म्हणजे प्रगती आहे तरी मोठ्या प्रमाणात ते व्हायला लागले आणि यंदा तर त्याचा उच्चांक अशातच आहे. दरवेळेला या ठिकाणी व्याख्यानमाला होत असते त्यालाही मी हजर होतो आणि 1890पासून मी या ठिकाणी ते येत आहेत आणि अशा त्याचा उत्साह लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. यांच्या महात्मा फुलेंच्या विचाराचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये जास्त वाढत आहेत. तर हे होते पाटील सर, आमचे आदरणीय आहेत आणि आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे की या वाड्याचा त्यांनी पाहिलेला इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुन्हा एकदा नंतर त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यावेळी जास्त बोलूया याविषयी. अच्छा जय भीम. आपण वाड्याच्या बरोबर एकदम ह्याला आहोत, पुढं आहोत, अगदी आपल्या वाडा. आपण विहीर पाहणार आहोत आणि आत एंट्री करत आहोत. पण आता बघूया. तर आज या निमित्तानं आपण पाहत आहोत या ठिकाणी महात्मा फुलेंचा जीवनपट दिलेला आहे. आपण ह्याचं स्वरूप पाहत आहोत. हा वाडा हा जुना वाडा आहे. जुना वाडा जसा तसा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काही जी लाकडं आहेत ही तीच लाकडं वापरलेली आहेत, फक्त पॉलिश केलेलं आहे. त्याचबरोबर ह्याचं काही बदल नाही. शेणा खाली दाखवा, ही शेणानेच सारवलेलं असतं. या मातीच्याच भिंती आहेत आणि या ठिकाणी महात्मा फुलेंच्या वाड्यात जर आपण पाहिलं तर आपण आता बैठक रूममध्ये जाणार आहोत महात्माजींच्या. तर आपण या आत या. तर ही आहे आत एंट्री करण्याची बैठक रूम आहे ही. तर ही आहे बैठक रूम. म्हणजे बाहेरची ज्यावेळेस लोक येत असत ती लोक या ठिकाणी महात्मा फुले हे त्यांच्याशी चर्चा करत असत वाड्यामध्ये. हे मेन एंट्री, हे दरवाजा आहे खरा मेन एंट्रीचा दरवाजा काय. आणि यावरती महात्मा आपण पाहत आहोत, परंतु हा मेन एंट्री आता सलीकडचे वापरलेले जाते. आणि या ठिकाणी हे दाखवा, हे गाड्या या ठिकाणी आपण वेगवेगळे पोस्टर्स आहेत. तर हे मराठी शाळेत शिक्षण म्हणजे पंतोजीच्या शाळेत महात्मा फुले ज्यावेळी त्यावेळेच्या शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, मराठीतून शिक्षण घेतलेलं आहे. या ठिकाणी लग्न सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बरोबरचा सोहळा त्यांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी स्वतः महात्मा फुले हे शाळेत शिकवण्याचा हिथं टाळलं. मिशनरी शाळेमध्ये महात्मा फुले या ठिकाणी थोडक्यात माध्यमिक शिक्षणाची हे शिक्षण आहे ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहोत की हे बोर्ड लावलेलं आहे बैठकीची खोली. तर ही बैठकीची खोली आहे की ज्या बैठकीच्या खोलीमध्ये महात्मा फुले हे कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी हे करते. आता महात्मा फुलेंच्या फोटोच्या वरती आद्य क्रांतिगुरू लहोजी वस्ताद साळवे यांचासुद्धा फोटो आहे. लहोजी वस्ताद साळवे आपल्याला कल्पना आहे की महात्मा या चळवळीला संरक्षण देण्याचे ते काम करत होते, लहोजी वस्ताद साळवे. आणि लहोजी वस्ताद साळवेंच्या बरोबर हे एक आणखी रानोजी महार म्हणून होते. रानोजी म्हणजे बुद्धिस्ट, तर ते सुद्धा त्यांच्याबरोबर होते. आणखीन त्याचबरोबर या आद्य क्रांतिगुरू लहोजी वस्ताद साळवे या ठिकाणी जवळ त्यांची तालीमसुद्धा आहे. आणि महात्मा फुलेंच्या या चळवळीला संरक्षण देण्याचं काम आणि अनेक ठिकाणी त्यांना पाहून लोक भीत होती. या आपल्या क्रांतिगुरू लहोजी वस्ताद साळवेंना सहकार्य या आपल्या चळवळीसाठी आपण आता पुढच्या आतल्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. या आतल्या खोलीमध्ये सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी वंदना वगैरे चाललेलं आहे. आणि या ठिकाणी हस्ताक्षर वगैरे महात्मा फुलेचं आहे, इंग्रजीचं हस्ताक्षर आहे, हे त्यांचं मोडीचं हस्ताक्षर आहे. तर अक्षरांचं नमुने या ठिकाणी महात्मा फुलेंचे त्यांनी दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे आहेत. या ठिकाणी आपण बाहेर येत आहोत कारण का या ठिकाणी एक दुसरा मोठा ग्रुप आहे. तत्पूर्वी आपण हा बाहेरचा हा दाखवूया माहोल. ही विहीर आहे, ही ओरिजिनल विहीर आहे, परंतु ह्या जे कटारे जो आहे ना, हा कटाऱ्याचा कार्यक्रम हे वेगळा बांधलेला आहे. हा जो वरांडा आहे
या ठिकाणी हा पाठीमागचा भाग आहे. या ठिकाणी जी लहान मुलं वगैरे जे ठेवल्या जे असत तो हा भाग आहे इकडचा. आणि मला प्रामुख्याने ही विहीर दाखवायची आहे. ही विहीर हा कटारा जो आहे हा दगडं तेच आहेत. हा जो बांधकाम फक्त आहे आपण खाली जर पाहिलं खाली दाखवा हे जुने विहिरीचा तो खालचा कटाडा आहे आणि हा वरचा बांधकाम हा वेगळा आहे. हे आपल्याला जो रहाट दिसतो हा सुद्धा जुनाच रहाट आहे ॲक्च्युली. हा फक्त कलर दिलेला आहे बाकी कारण का मी पाहिलेला आहे काय. आणि हा इकडूनचा एक गेट आहे आणि हा महात्मा फुले हा सगळा जुना जो ही जी लाकडं आहेत ही लाकडंसुद्धा तीच आहेत. लाकडांना फक्त पॉलिश केलेलं आहे एवढाच भाग आहे. अन्यथा ही लाकडं हे दगडं ही इथलीच आहेत फक्त ही घडवलेली दगडं आहेत हीच वेगळी आहेत. या ठिकाणी आपण खाली काही ही पाहत आहोत हे गोटे तर हे त्यांच्या व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्यांनी आणलेले गोटे आहेत. तर ते गोटेसुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर हा महात्मा फुलेंच्या वाड्याच्या अंगणामधील भाग आहे. आपण अजून आता हॉल पाहणार होता आत्ता जो आपण हा हॉल पाहिलेला आहे आपण हॉलकडे जाऊया. तर या इकडं या ठिकाणी आता एका संस्थेचं इथं ही चाललेला होता वंदना वगैरे कार्यक्रम चाललेला होता सॉरी. आणि त्यासाठी आपण बाहेर आलो होतो. तर आता हा मोकळा झालेला आहे हॉल म्हणजे आपल्याला हा हॉल दाखवता येईल. तर हे पहा या ठिकाणी आपण मगाच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. इथं महात्मा फुलेंची दस्तऐवज या ठिकाणी लावलेले आहेत. आपण या वाड्यात याल त्यावेळेस हे अवश्य वाचा. आज काय आहे इतर वेळेलासुद्धा तुम्हाला एंट्री दिली जाते काय फक्त कॅमेरामनला या ठिकाणी एंट्री देतातच असं नाही कारण का ते इथं असणारे जे इथं बंधन आहे तसं तर परंतु आज महात्मा फुले जयंती असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे सहज एंट्री मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की त्यावेळेस महात्माचे सार्वजनिक सत्यधर्म आहे 12 आणे त्यावेळेस हा पैशाचा 1 आणा असायचा. तर अशा प्रकारे यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजे त्यांनी एक वेगळा धर्म सार्वजनिक सत्यधर्म नावाचा धर्म स्थापन केला होता. आणि त्याचा पोवाडा किंवा त्याच्या सगळ्या बालविवाह वगैरे सगळे विवाह हे या ठिकाणी बालविवाहाला त्यांनी विरोध केलेला आहे. बालविवाह नाही हत्याग्रह आपण पाहत आहोत पण बालविवाह बंदीसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी डुंबरे पाटील ओतूरचे डुंबरे पाटलाचं आहे की ज्यांचं सहकार्य महाल आहे. या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांचे एक सहकारी आहेत. या ठिकाणी कराडी लिंगू आपण पाहत आहोत. तर हे सुद्धा एक महात्मा फुलेंचे सहकारी होते. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की महात्मा फुलेंचे सहकारी आणि त्याचबरोबर महात्माचे पोस्टर्स या ठिकाणी घोले डॉक्टर विश्राम घोले रामजी घोले पाटील हे यांची ही 1 मिनटं जरा जाऊ द्या चला. तर हे पुणे महानगरपालिकेत सभासद म्हणून होते. तर हे आपल्या सत्यशोधक चळवळीचे हे अध्यक्ष होते 1876 साली. आणि सर्जन होते हे डॉक्टर विश्राम रामजी घोले. हे घोले पाटील म्हणून आपण जे पाहत आहोत स्टेशनला तर त्या घोले पाटलांचेच हे आहेत. तर यांचा फार मोठा महात्मा फुलेंच्या चळवळीला एक सहकारी म्हणून त्यांचा फार मोठा एक पाठीराखे म्हणून ते होते. शाहू महाराजांचा संदर्भ या ठिकाणी पाहतो सावित्रीबाई फुले बाबासाहेब आहेत सावित्रीबाई फुले आहेत. तर अशा प्रकारचा हा आणि या ठिकाणी आज गर्दी राहणारच आहे. या ठिकाणी आपण हे पोस्टर्स पाहत आहोत वेगवेगळे हे सावित्रीबाई चाललेले आहेत आणि लोक त्यांच्या अंगावर दगड मारत आहेत. म्हणजे ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे ती घाण नवीन त्यांच्याजवळ पिशवीत तर त्या पिशवीत नवीन साडी असायची आणि मग ते वर्गात गेल्यानंतर ते जवळ गेल्यानंतर मग ते साडी नेसायची दुसरी आणि ही घाण झालेली साडी ही तिथं बदलली जायची. तर अशा प्रकारे महात्मा फुलेंनी आणि त्यांच्या सावित्रीबाईंनी असा त्रास घेतलेला आहे. आणि म्हणून आपण या स्त्रियांना अक्कांना वगैरे आपला हा दिवस आलेले. ताई काय सांगाल तुम्ही महात्मा सावित्रीबाईंच्या संदर्भात? नाव सांगा तुमचं अगोदर. माझं नाव उज्ज्वला मोतलिंग आणि मी नव्यान धम्मचक्र प्रवर्तन महाविहार महिला अध्यक्ष आहे. सावित्रीबाई फुले नसत्या तर आम्ही नसतो हे साधं सोपं एक वाक्य आहे की सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला राष्ट्रपती आहे, महिला पायलट आहे, महिला डॉक्टर आहे, महिला इंजिनियर आहे आणि सावित्रीबाईंच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. आणि म्हणजे पण मला एक असं शोकांतिका वाटते की आपल्या काही महिला सोडल्या
म्हणजे आपल्या काहीच महिला सोडल्या तर सावित्रीबाई फुले या सगळ्या महिलांपर्यंत, सर्व समाजाच्या महिलांपर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसून येत नाही. खरं आजचा दिवस आणि किंवा सावित्रीबाईंची जयंती असेल तर ती महिलांनी मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे, कारण त्यांचे उद्धारकर्ते हे आहेत. पण ही शोकांतिका आहे की बऱ्याच जणांना, बऱ्याच महिलांना सावित्रीबाईंचं योगदान, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं योगदान हे माहिती नाही. तर बहुतेक असं म्हणूयात आपणच कुठेतरी कमी पडतोय आणि आपण आता जास्तीत जास्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटते. तर आपण या ठिकाणी म्हणे की बाबा हे महिलांच्यापर्यंत कार्य जाऊ शकत नाही असा एक तुमचा विषय, तर त्यासाठी काय उपक्रम करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की ज्या महिलांपर्यंत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले पोहोचल्यात त्यांनी एकसंघ होऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिथे महिलांचा समूह आहे, संघ आहे, ज्या कार्यरत अजूनही आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन जास्तीत जास्त हे उद्धारकर्ते पोहोचवले पाहिजेत आणि पुन्हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात संघ वाढवला पाहिजे. या ठिकाणी आपण समाजामध्ये पाहिलं असता महिलांना अडचणीचे पुरुष ठरतात. अशा महिलांना तर या पुरुषांना आपण काय संदेश द्याल? पुरुषांना, महिलांना तर दिला तुम्ही, हे पुरुषसुद्धा अडचणीचे ठरतात कधी कधी ह्या चळवळीला, काय संदेश द्या पुरुषांना? खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांमुळे, आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आदर्श हा प्रत्येक पुरुषांनी घेतला पाहिजे. म्हणजे जसं एका पुरुषाच्या पाठीमागे खंबीर स्त्री असते तसं तेव्हा तो पुरुष सफल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. आणि तसंच एका स्त्रीच्या मागे जर पुरुष खंबीर असेल तर ती पण नक्कीच यशस्वी होईल आणि हे गमक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी ताईने एक फार मोठा संदेश दिलेला आहे की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं स्त्री असते आणि त्या स्त्रियांनी खऱ्या अर्थाने जर पुरुषांनी जर स्त्रियांना मदत केली आणि सहकार्य केलं आणि समतेचं धोरण स्वीकारलं की महात्मा फुलेंनी जे शिकवलेलं आहे तर ते जर पुरुषांनी स्वीकारलं तर निश्चितच ताईने सांगितलेला हा संदेश आहे, हा संदेश प्रत्येक महिलांच्यापर्यंत जाईल आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं संघटन निर्माण होईल आणि तरच सावित्रीबाईसारख्या सगळ्या अनेक महिला तयार होतील. आणि आपण जे म्हणता की महिलांच्यापर्यंत हा जात नाही संदेश, तो जाण्याचा प्रयत्न होईल. तर आपण बोधिसत्व वंदनेला जो छोटीशी मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. दोन ओळी सावित्रीबाई फुल्यांना आणि आजच्या जयंतीच्या दिवशी सावित्रीबाई फुल्यांना सुद्धा आम्ही नमन करतो आणि हे गीत मी त्यांच्यासाठी सादर करते. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साधा दिली पाखरांनी सारा रान धुंडाळून फडफडले ते पंख झेपावलं नवगाण. फडफडले ते पंख झेपावलं नवगाण. साऊ वाघिण मुचितीनं फोडली डरकाळी साऊ वाघिण मुचितीनं फोडली डरकाळी थर थरल्या गचा कोऱ्यागड ढासळली बाई. दूध ज्ञानाचं पाजील गर्भ यातना सोसून येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन. येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन. आणि फक्त सावित्रीबाईंमुळे हरण चालली कल्पात कशी निर्भय तोऱ्यात. हरण चालली कल्पात कशी निर्भय तोऱ्यात. स्वाभिमानाने गाऊ आत्म भान पांघराव. घुसामट काळजाची
आज माझ्या ही पदरी कधी ढिली कधी जाम, माझ्या येसाणीची दोरी कधी ढिली कधी जाम, माझ्या येसाणीची दोरी. ज्योत लावली ससाऊ वणवा मीच गईन, ज्योत लावली ससाऊ वणवा मी ग पेटवी. तुझा शिल्प कोरलेलं ते ग बोल ग करीन साऊ, पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ, शोषाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ, मुक्तीचं पाऊल. जय भीम. विजय असो. तर खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो की अशा प्रकारच्या आमच्या ताई माई अक्का निश्चितच मला खात्री आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं स्वप्न निश्चित साकार करण्याकडे आपण चाललेलो आहोत असं म्हटलं तर चालेल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ही मुलाखत दिली त्याची भीमगर्जनेने आपण शेवट करूया. भीमगर्जना देतोय. घटनाकार, घटनापती, तर्कशास्त्र, शिल्पकार, क्रांतिकारक, क्रांती सूर्य, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, युगात पुरुष, न्यायमूर्ती, कायदे पंडित, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, महात्मांचा, तथागत गौतम बुद्धांचा, शुकांचा. जय भीम. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बालक लहान अगदी 2 दिवसाची 3 दिवसाची 4 दिवसापासून सुद्धा लगेच झालेली या ठिकाणी ज्या प्रसूती करायला सुद्धा इथं लेडीज आणल्या जायच्या आणि या संगोपन गृहात हे या ठिकाणी होतं महात्मा फुलेंचं. तर या ठिकाणी आपण आता जाणार आहोत की ज्या बालगृहामध्ये लहान लहान मुलांना या ठिकाणी ही केलं जायचं, ठेवलं जायचं आणि त्यांचं संगोपन या रूममध्ये हा खऱ्या अर्थाने केलं जातं. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी सुद्धा महिला आहेत. तर आपण या ठिकाणी या ताईंना विचारूया की तुम्ही या महात्मा फुलेंच्या काळातील हे घर आहे आणि स्वयंपाकघर म्हणलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाल मुलांनाही ठेवलं जाईल. ठिकाणी प्रसिद्ध केली जायची ह्या वाड्यामध्ये. तर आपण काय सांगाल या दृष्टीनं महात्मा फुलेंच्या सावित्रीबाईंच्या या त्यागाच्या दृष्टिकोनातून आपली ओळख सांगा आणि आपण ही द्या. चित्र प्रवर्तन महाविहार यांची माजी अध्यक्षा होते आणि आतासुद्धा कार्यरत आहे. या सगळ्यांच्या बरोबर आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे शिक्षणाच्या संदर्भात खूप लक्षात ठेवलं गेलं. पण आज आपण या ठिकाणी जिथे आहोत तिथे खूप मोलाचं कार्य झालं त्या काळामध्ये. एक म्हणजे इथे आपण काही चित्र पाहतोय त्याच्यामध्ये अन्नदान पाहतोय. दुसरी गोष्ट अशी पाहतो आहोत की विवाह दिसतो आहे. त्याचबरोबर सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी समाजामधल्या ज्या स्त्रिया कोणीतरी फसवल्या गेलेल्या आहेत आणि त्या प्रसूत होणार त्यांच्यासाठी ही या खोल्या ज्या आहेत ह्या उपलब्ध करून दिल्या होत्या आणि त्यांची प्रसूतीची या ठिकाणी योजना त्यांनी केली होती. खूप मोलाचं कार्य त्या काळामध्ये प्रवाहाविरुद्ध जाणारं होतं. त्याचबरोबर हे कार्य करत असताना त्या मुलांचा संगोपनाचाही प्रश्न होता. ते संगोपनाचं कार्यसुद्धा ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी हाती घेतलं. एवढंच नाही तर यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि तोच मुलगा म्हणून पुढे त्या दोघांचं अपत्य म्हणून त्याला वाढवलं, त्याला डॉक्टर केलं. ही खूप मोलाची कामगिरी ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी केली. तर हे शिक्षणाचं कार्य तर आहेच, त्याचबरोबर ही सगळी कार्य त्यांनी समाजाला सोबत घेऊन जाणारी, स्त्रियांना समतेचा हक्क देणारी, स्त्रियांना माणूस म्हणून माणसात आणण्यासाठीची जी कार्य आहेत ती या ठिकाणी घडली. ती इतकी सुंदर मोठी वास्तू आहे आणि खरोखर आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी आम्ही भेट द्यायला आलो आणि हे सगळं इतक्या अभिमानाने बघतोय, एकमेकांना सांगत आहोत. निश्चित बाहेरच्यांना पण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू.
त्याचबरोबर त्यांचं हे जे कार्य आहे नुसतं केवळ शिक्षणापुरतं नाही, तर हे जे सगळं आहे ते आत्तासुद्धा कसं करता येईल आणि आजच्या काळात कसं लागू करता येईल या दृष्टीने सगळे मिळून आपण प्रयत्न करूया. एक गोष्ट सांगायची, त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री होत्या की ज्यांनी पतीच्या निधनानंतर पतीला म्हणजे अग्नी दिली होती. आणि तो म्हणजे त्या काळातला त्यांची ती झेप होती, ती सुधारणावादी झेप होती. तशीच आम्हीसुद्धा प्रयत्न करतो की आम्ही स्त्रियांवरती जी बंधनं लादली आहेत, जसं मंगळसूत्र मी घालत नाही, बऱ्याच जणी आम्ही महिला आहोत ज्यांनी मंगळसूत्राचा त्याग केला आहे. बाकीची आम्ही आभूषणं घालतो आहे ती एक सौंदर्याचं प्रसाधन म्हणून किंवा एक सौंदर्याचं लेणं म्हणून. पण ही सगळी जी बंधनं त्या काळामध्ये जी स्त्रियांसाठी होती ती आम्ही जुगारण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. आणि दुसरं म्हणजे बौद्ध समाजाच्या स्त्रियांची आणि बौद्ध पुरुषांची सुद्धा एक विशिष्ट आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे. जसं आत्ता मी टिकली लावली होती तर मी एक वेगळं माझं रूप होतं, आज टिकली खाली पडली तर माझं वेगळं रूप दिसायला लागलं, पण मी बौद्ध म्हणून कुठेच माझी आयडेंटिटी मला दिसत नाही आहे. तर ती आयडेंटिटी आपण प्रामुख्याने निर्माण करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांना हे अभिवादन होईल असं मला वाटतं. तर खूपच छान ताईंनी या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन कशा प्रकारे करता येईल हे ह्याचा एक पद्धत सांगितलेली आहे की तुम्ही काय काय करा. म्हणजे गुलामगिरीची लक्षणं आहेत किंवा गुलामगिरीची लक्षणं ज्या पद्धतीतून दिसतात त्या पद्धतीचा समोर नेण्यात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सांगितलेला आहे. तर खूपच छान ताई, आपण जे काय संदेश दिलेला आहे आपण सुद्धा संधी दिलेला आहे. तर आपण या बोधिसत्व वंदना या चॅनलला आपण जी काय भेट दिली या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ओके. महात्मा फुलेंच्या या वाड्यामध्ये साईजीराव गायकवाड धामणकर महात्मा फुले हे या ठिकाणी साईजीरावांच्या बरोबर हे चर्चा करतात. महात्मा फुले आणि धामणकर साहेब या ठिकाणी महात्मा फुले हे जनतेला उद्देशून बोलत आहे. कधी तर त्यांचा महात्मा फुले हे पदवी दिली त्यांना आणि त्या पदवी दिल्यानंतरचा हा सत्कार समारंभ हा त्यांनी हे केलेला आहे. जुन्नरची भाषण करतानाच आहे. तर या ठिकाणी पुढे हे आपण पाहत आहोत की महात्मा फुले हे इथल्या म्हणजे सगळ्या लोकांना वगैरे अशा प्रकारचं सहकार्य करताना इथंही आपण एक पाहत आहोत की ह्या संपूर्ण वाड्यामध्ये महात्मा फुलेंनी आता सांगितल्याप्रमाणे की ज्या स्त्रियांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय त्याच्यावर होऊन जे काही अपत्य निर्माण होती ते त्यांचं या ठिकाणी हे केलं जायचं, संगोपन केलं जायचं, बाळंतपण केलं जायचं. तर हा वाडा अशा प्रकारे प्रेरणा देणारा ठरेल आणि महात्मा फुलेंच्या या वाड्याला आपण याल, भेट द्याल आणि स्फूर्ती देऊन इतरांनाही स्फूर्ती द्याल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी या वाड्याला भेट द्यावी आणि हा संपूर्ण वाडा आहे, हा संपूर्ण वाडा पाहावा आणि प्रेरणा घ्यावी आणि इतरांना प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा आहे. आपण या महात्मा फुलेंच्या या ठिकाणी अस्थी ज्या ठिकाणी आहेत महात्मा फुलेंच्या समाधी त्या ठिकाणी उभा आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र शासनामध्ये ज्यांनी सुपर क्लास 1ची पोस्ट या ठिकाणी आणि मोठा शासकीय अनुभव असलेले आमचे मार्गदर्शक गायकवाड हे आपल्याजवळ बरोबर आहेत की ज्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाचा समाजाला कसा उपयोग होईल याचा प्रयत्न केलेला आहे. आणि चळवळीशी आणि आपल्या लोकांशी एक त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध त्यांनी प्रस्थापित केलेला आहे आणि आजसुद्धा त्यांच्या पाठीमागे लोक आहेत. तर सर, आपण महात्मा फुलेंच्या आजच्या या जन्मदिनी जयंती निमित्त 197व्या आपण काय संदेश द्याल आपल्या फुले चळवळीच्या लोकांना? संदेश आजच्या या शुभदिनी महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं मी एवढं सांगू शकेन की महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुले यांनी जे समाजासाठी एक प्रेरणा आपल्याला दिलेली आहे आणि विशेषतः देशामध्ये शिक्षणाचा पाया रोवलेला आहे आणि त्यांच्यामुळं आपण आज इथे आहोत. मी महाराष्ट्र राज्याचा समाज कल्याण विभागाचा कमिशनर म्हणून काम करायची मला संधी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सचिव पदावरून मी निवृत्त झालो. याचं पूर्ण श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाच्या चळवळीला जातं. अन्यथा
बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी महात्मा फुल्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत, पाया घातलेला आहे आणि विशेषतः स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये, त्यामुळंच मी आज इथपर्यंत आहे. बहुजन समाजामध्ये शिक्षण, व्यवसाय, मार्गदर्शन आणि आजची जी प्रगती आहे ती केवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामधून झालेली आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना गुरु मानून या सामाजिक भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यामुळं आपण सगळे बहुजनामधले अधिकारी कर्मचारी इथपर्यंत आलेलो आहोत. थोडक्यात सामाजिक अभिसरणाची जी प्रक्रिया आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पासून सुरुवात झालेली आहे आणि इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि आपण बहुजन समाजाने शिक्षण घ्यावं आणि आपल्यापेक्षा मागं जे लोक राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण काम करावं, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. हां. तर आपणाला कल्पना आहे की जे शिकले ते हुकले असं एक म्हटलं जातं. त्यांच्यासाठी बाबासाहेब आपला सरांनी सांगितलेलं, गायकवाड सरांनी, का त्यांच्या अनुभवावरून की जे शिकलेले आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या पाठीमागे जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी कार्य करावं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी कार्य करण्याचा प्रयत्न करावा. तर निश्चितच आज जी प्रगती आहे त्याच्यापेक्षा आणखीन कैक पटीनं आपली प्रगती होण्याला वाव निर्माण होईल. सर, आपण या ठिकाणी बोधिसत्व वंदनेला जो वेळ दिला आणि आपण मोलाचं 2 शब्द बोललात त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तर हे छोटे महात्मा फुलेंचा ड्रेस घालून आलेले आपल्याला माहीत आहेत की छोटू, अनेक वेळेला आपण आपल्या चॅनलवर त्यांना पाहिलेलं आहे. तर संभाजी गायकवाडांचा तो छोटा मुलगा आहे आणि त्यांची मुलगीसुद्धा अशा प्रकारे वेशात असते आणि त्यांच्या घर सगळं त्यांचं आहे, हे चवळीला वाहून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचा एक आदर्श त्यांनी तुम्हाला आम्हाला घालून दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत राहावं. तू स्लोगन द्या महात्मा फुले, तुम्ही स्लोगन द्या कुठली बी. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ आहे का अविद्येने केले, इतके अनर्थ आहे का अविद्येने केले. पहा, तर आपल्याला जे त्यांची जी काय महत्त्वाची जी काय ही आहे महात्मा फुलेंची, ती पाठ करायला मला तरी कितीतरी दिवस लागलेले आहेत. तर या आपल्या छोट्या गायकवाड साहेबाच्या मुलांनी त्यांनी त्याला शिक्षण दिलं आणि त्यांनी हे खऱ्या अर्थाने मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचलेले आहेत. कशामुळे तर एकोडा अविद्येने, म्हणजे विद्या नसणे हा एक महत्त्वाचं कारण आहे. तर जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हां, छान. या ठिकाणी पाहत आहोत 28 नोव्हेंबर 1890ला महात्मा फुले ठिकाणी या वाड्यामध्येच त्यांचं मृत्यू आलेला आहे किंवा त्यांचं देहवासन झालेलं आहे किंवा त्याला आपण म्हणतो कालकथित झालेले आहेत. तर महात्मा फुले ज्यावेळेस कालकथित झाले त्यावेळेस त्यांची तिरडी धरण्यासाठी कोणच नव्हतं, कारण का पुरुषाने धरावा असा एक समज आहे. परंतु त्यावेळेस सावित्रीमाईंनी त्या हातात तिरडे धरलेले आणि पुढे गेलेले आहेत. तर ही जी धडाडी होती, तर ही धडाडी ही महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई याच दाखवू शकल्या आणि खऱ्याने क्रांतीची ज्योत तेव्हापासून पेटलेली आहे. या ठिकाणी आपण महात्मा फुलेंची समाधी पाहत आहोत. आपण तर प्रत्येक दिवशी या आणि या ठिकाणी याला नमन करावं असं खरं हे स्थळ आहे. कारण काय, महात्मा फुले हे क्रांतीचे जनक आहेत. क्रांती आणि महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे. पहा, महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे. बुद्ध महात्मा फुले आणि संत कबीर हे त्यांचे गुरु आहेत. आणि अशा प्रकारच्या त्यांच्या या गुरुच्या आस्थीच्या ठिकाणी जर आम्ही नाही आलो तर दुसरे कोण आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या ह्या वाड्याला भेट देत असताना त्यांच्या वाड्यामध्ये त्या स्थळांना काय महत्त्व आहे, हे स्थळांचं महत्त्व आम्ही विसरता कामा नये. तर या ठिकाणी समाधी आहे आणि आस्थी आहेत आणि म्हणूनच ह्या महात्मा फुलेंच्या वाड्याला अत्यंत महत्त्वाचं प्रेक्षणीय आणि पवित्र स्थळ म्हटलं तर काही वावगं होणार नाही. जय भीम, नमो बुद्धाय. मी महात्मा फुले यांच्या या जयंतीच्या निमित्त आपलं महात्मा फुले यांच्या या ठिकाणी आपण ओळख सांगण्यासारखं काय नाही. खरं तर तिथं आपल्याला गेस्ट आहेत कुसाळे साहेब, त्यांची ओळख मला वाटत नाही की आपल्या चळवळीतल्या लोकांना सांगायला पाहिजे. तर ही दिलीप कुसाळे साहेब या ठिकाणी
आपण वाड्यावर फुले वाड्यावर आहोत आणि 197व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उभा आहोत आणि हा सगळा आपण कार्यकर्त्याचा संच आहे. 35 वर्षापासूनचा माझे मित्र आहेत आणि आज चळवळीमध्ये अग्रगण्य आहेत. आपण पाहत असाल तर कुसाळे साहेबांना या ठिकाणी अशी विनंती करण्यात येते की त्यांनी आज महात्मा फुलेंच्या या 197व्या जयंतीनिमित्त थोडक्यात संदेश द्यावा आपल्या जनतेला, आपल्या चळवळीतल्या लोकांना, कार्यकर्त्यांना चळवळीला. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्व बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो. महात्मा फुल्यांची जयंती ही देशभराच्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेष बहुजन समाज पार्टी महात्मा फुले मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेशमध्ये महात्मा फुल्यांच्या नावाने, सावित्रीबाई फुल्यांच्या नावाने जे आमच्या महापुरुष आहेत, ज्या महापुरुषांनी आमच्यासाठी संघर्ष केला, त्याग केला, अशा सर्व महापुरुषांच्या विचारांचं काम मान्यवर कांशीराम साहेब आणि बहनकुमारी मायावतीने संपूर्ण देशभर केले. विशेषतः उत्तर प्रदेशच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये, शासन कार्यकाळामध्ये महात्मा फुल्यांच्या नावाने विद्यापीठ असेल, महात्मा फुल्यांच्या नावाने जिल्हा असेल, महात्मा फुल्यांच्या नावाने अनेक नगरं वसवलीत, महात्मा फुल्यांच्या नावाने अनेक वसाहती निर्माण केल्या. असं मोठं काम बहनकुमारी मायावती आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं. त्याच्याच धर्तीवर त्यांच्या विचारांनी बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं या देशात राज्य कसं येईल, कारण या देशामध्ये फुल्यांचं नाव घेणारे अनेक आहेत, बाबासाहेबचं नाव घेणाऱ्या अनेक संघटना आहेत, पण खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टी हेच खरे फुले शाहू आंबेडकरांचं काम करते असं आपल्या लक्षात येईल. तर आता आम्ही या ठिकाणी फुल्यांच्या वाड्यावर येत असताना या ठिकाणी मिसळ वाटपाचा कार्यक्रम केला. मला काय कळा ना, आम्ही वर्षानुवर्ष काय ना काय खात आलेलो आहे. मिसळ महत्त्वाची नाही आहे, फुले महत्त्वाचे आहेत, सावित्रीबाई फुले महत्त्वाचे आहेत आणि आम्हाला हे आणखीन ह्याच्यात गुंतवून ठेवायचं, लाचार बनवायचं काम हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या करायचं काम इथल्या प्रस्थापितांनी केलं आहे. ज्यांना फुले माहीत नाही त्यांना ते मिसळ द्यायचं काम करतात. त्याने पहिलं फुले समजून घ्यावा, मग त्याने आम्हाला मिसळ चारावा. तर महत्त्वाचं म्हणजे की जो समाज हा देणारा झालेला आहे, त्यामुळे आता आजकाल मिसळची गरज नाही, तर जे ज्ञान आहे फुले वाड्यावर आल्यानंतर हे ज्ञान घ्यायला पाहिजे. आपण मिसळीपेक्षा ज्ञान घेणं हा महत्त्वाचा संदेश हा कुसाळे साहेबांनी दिलेला आहे.